शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। खाली बसून घ्या, 2 मिनिटं खाली बसून घ्या सगळेजण। साहेब येत आहेत, खाली बसून घ्या। शालीला मतदान करा ही विनंती करण्यासाठी आपल्यामध्ये आलेलो आहेत। यापूर्वीही अनेक निवडणुका महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या झाल्या, पण या निवडणुकीला एक वेगळं महत्त्व आहे। ही निवडणूक गरीब विरुद्ध श्रीमंताची आहे। ही निवडणूक गरीब विरुद्ध निवडणूक आयोगाची आहे। ही निवडणूक गरीब विरुद्ध न्यायालयाची सुद्धा आहे आणि गरीब विरुद्ध अंबानी अदानीची ही निवडणूक आहे। देशामध्ये 80% लोक गरीब आहेत, पण आज त्या गरिबाचं प्रतिनिधित्व मुंबईतही केलं जात नाही आणि दिल्लीतही केलं जात नाही। काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये जेव्हा राज्याचे आणि दिल्लीचे बजेट तयार व्हायचे, त्यावेळी गरीब माणूस केंद्रस्थानी ठेवून, शेतकरी केंद्रस्थानी ठेवून सगळं नियोजन व्हायचं। पण गेल्या 10 वर्षातलं आपण चित्र पाहिलं तर विकासाची फक्त जाहिरात केली जाते। सबका साथ सबका विकास, महंगाई की पड़ी बहुत मार, अब की बार मोदी सरकार, अशा घोषणा जरी दिल्या असत्या तरी ग्रामीण भाग हा आणि गरीब माणूस अजून गरीब होत गेलाय आणि श्रीमंत वर्ग, कारखानदार हे 10-10 हजार पट मागच्या 10 वर्षात श्रीमंत झालेत। म्हणून पण अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेलेल्या आहेत, पण त्यांना त्याचा मोबदला नाही मिळाला। त्यांच्या शेतकऱ्यांच्या लेकराला दर्जेदार शिक्षण नाही, अशा अनेक समस्या आहेत। महिला इथं सुरक्षित नाहीत। आज आपल्याला जर आपण सर्व अंगाने, सर्व दृष्टिकोनातून विचार केला तर माझी एवढीच इच्छा आहे की महाविकास आघाडीतील सर्व उमेदवारांना विजयी करून आपण सर्व महाविकास आघाडीतील विजयी करून एक महाविकास आघाडीला भरगच्च मताने विजयी करावी, एवढीच मी इच्छा व्यक्त करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर मी विनंती करतो आहे कळमनुरी विधानसभेचे उमेदवार डॉक्टर संतोष टारफे यांना। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिराव फुले यांना सर्वांनाच मी नतमस्तक होतो। आजच्या या कळमनुरी मतदारसंघामधील या प्रचार सभेला उपस्थित आमचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नेते तेजस्वी ठाकरे, या मंचावर उपस्थित असलेले दांडेगावकर साहेब, प्रज्ञाताई सातव, सर्वच मान्यवर साहेब, सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर आपण विश्वास दाखवला आणि तुम्हाला इथे आम्ही खात्रीपूर्वक सांगतो, तुम्ही जो विश्वास दाखवला तो आम्ही 23 तारखेला 100% खरा करून दाखवणार साहेब। कारण तुम्हाला जो गद्दार झाला तो अक्षरशः नाटक आहे। कधी रडतो, कधी पडतो, पाया पडतो, सगळे ढोंग करतो, कारण त्याला 100 खोटे पचवायचे होते, 100 खोके पचवायचे होते त्याला, बरोबर आहे की नाही? 100 खोके खाल्ले का नाही त्यानं, आणि आता ते 100 खोकेच आपल्या लाडक्या बहिणीला वाटतो तो। खरं म्हटलं तर आमच्या या जिल्ह्यामध्ये साहेब अतिवृष्टी झाली, तो स्वतःला देवदूत म्हणतं मी पाण्यातून लोकांना काढलं। अरे मग तुला एवढी अतिवृष्टी झाली, एवढे पूर आला,
मग आमचा जिल्हा दुष्काळात का आला नाही? का आला ना आमचा दुष्काळात जिल्हा? तू तर सरकारमध्ये आहे, मुख्यमंत्री तुझा ऐकतो, तुझ्या एका फोनवर फोन उचलतोय, मग तू आमचा जिल्हा दुष्काळग्रस्त का केला नाही? अहो हे तर जाऊ द्या, मागच्या वर्षीचा पीक विमा सुद्धा या लोकांनी खाल्लेला आहे. खाल्ला का नाही? या लोकांनी पीक विमा खाल्ला, आपल्याला मंजूर झालेला पीक विमा यांनी खाल्लेला आहे. आणि एवढे म्हणून यांना 100 खोके पुरत नाही, म्हणून आज तुमचे सुद्धा पैसे खायला मागं पुढं पाहत नाही. मित्र हो, हा स्वतःला देवदूत म्हणतो आणि काय करतो? महिलाचे रडताना फोटो काढतो, एखाद्या अपंगाचा फोटो काढतो आणि त्याचा तो राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. मित्र हो, असा देवदूत नसतो. मदत करणारा कधीसुद्धा झाकून मदत करत असतो. असे व्हिडिओ काढून लोकांना दाखवण्याचं, प्रदर्शन करायचं काम करत नसतो. तुम्हाला सांगतो, दुसरं सांगतो तो की मी करोना काळात खूप काम केलं. अहो यानं करोना काळात तर ते रेमडेसिवीरचे इंजेक्शन ब्लॅकमध्ये विकले, माहिती आहे का नाही? सगळे ब्लॅकमध्ये विकले. 75 त्या 90,000ची जी त्यांनी सांगितली FD काढली. अहो FDचं सगळं खोटं थाटाण आहे. फक्त तुम्हाला भुलवण्यासाठी त्यांनी दाखवलेलं आहे. काही त्याने स्वतःचा पैसा खर्च केला नाही. सरकारनं जे खरेदी केलेले होते, आपल्या उद्धव साहेबांनी जे खरेदी केले होते तेच तुम्हाला वाटले आणि ते सुद्धा ब्लॅकमध्ये वाटले त्यांनी. आणि म्हणून खरं म्हणलं तर तो आपल्यासाठी देवदत्त नाही, खरं म्हणलं तर त्याला आता गाडण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून विकासाच्या नावाखाली फक्त या कळमनुरी मतदारसंघामध्ये देशीची दुकानं असतील, मटका असतील, बुके असतील, एवढंच वाढवण्याचं काम केलेलं आहे. कोणताही विकास केला नाही. आणि जर खरंच विकास केला असता तर त्याला इथं पैसे वाटायची गरज पडे नाही. मी तुम्हाला सर्वांना खात्रीपूर्वक सांगतो, उद्धव साहेब आपल्या पाठीमागं आहेत. किती पैसे आण, किती ट्रकानं पैसे वाट, परंतु तू निवडून येणार नाही म्हणजे निवडून येणार नाही. आणि म्हणून आज आपण पाहिलं असेल की सोयाबीनला आपला भाव नाही. आपल्याला कष्टीकरजी, माझ्यासोबत आलेले आपले दोन्ही उमेदवार रुपालीताई आणि टारफे साहेब आणि वसमतचे सुद्धा आलेले आहेत आपले दांडेगावकर साहेब, त्याचबरोबर आमचे सहकारी विधान परिषदेचे मिलिंददादा नार्वेकरजी, आत्ताच ज्यांचं आपण ऐकलं घर वापसी झालेली आहे, सुबह का भोला शाम को घर आए तो उसे भोला नहीं कहते, असे आपले सगळ्यांचे आदरणीय माने साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित तुम्ही सर्व म्हणजे माझा परिवारच आहात. आपली सगळी हिंगोली, आपण सगळे एका परिवारातले आहोत. माझे माता भगिनी, माझे लाडके बंधू आणि माझ्या लाडक्या बहिणी, आपल्या सगळ्यांना आज उद्धव साहेबांना ऐकायचं आहे, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना थोडंसंच बोलायला सांगितलं आहे. त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. आपण तर आम्हाला रोजच ऐकतात. फक्त एकच विषय सांगते. मागे 6 तारखेला मुंबईला महाविकास आघाडीची सभा झाली आणि त्यामध्ये लोकसेवेची पंचसूत्री ही जाहीर झाली. त्यामध्ये 5 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे महालक्ष्मी योजना, ज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर प्रत्येक महिलेला 3000 रुपये दरमहा देण्यात येतील आणि सर्व महिलांना मोफत बसचा प्रवास दिला जाईल. दुसरा मुद्दा आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली जाईल 3 लाखांपर्यंत आणि ज्या शेतकऱ्यांनी कर्जफेड वेळेवर केली तर त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर दिले जातील. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांचा आरोग्य विमा योजना दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत औषधे दिली जाणार आहेत. बेरोजगार युवकांना जोपर्यंत त्यांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्यांना 4,000 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय जे ते नेहमी सांगतात, तो 5वा मुद्दा की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर इथे जातीनिहाय जनगणना महाराष्ट्रामध्ये केली जाईल आणि आरक्षणाचा टक्केवारी 50% वर केली जाईल, ज्यामुळे सर्व समाजांना आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात येईल. तर हे 5 मुद्दे आहे आणि हे सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन, गावाखेड्यांमध्ये जाऊन शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत ही पंचसूत्री पोचवायची आहे.
आणि आपल्याला आता या महाभकास महायुती सरकारला घालवायचं आहे आणि आपला महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचं आहे एवढंच सांगते. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण हिंगोलीच्या उमेदवार रुपालीताई गोरेगावकर, कळमनुरीचे उमेदवार टारफे साहेब आणि वसमतचे उमेदवार दांडेगावकर साहेब या तिघांनाही प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. चला तर मग हीच ती वेळ आहे, हातात घेऊन मशाल तुतारी विजयाची वाजवायची आहे. एवढंच सांगते आणि थांबते, कारण आपल्याला आता आपले लाडके उद्धवजी ठाकरे यांना ऐकायचं आहे. मी तर तुमची कळमनुरीची लेकच आहे, मी सून म्हणून इथे आली आणि कधी तुमची लेक झाली मला कळालंच नाही. आज 25 वर्ष इथे झाले, आपले ऋणानुबंध आहेच. तर आपण सगळे मिळून उद्धवजींना आश्वासित करूया की आम्ही हिंगोली जिल्ह्याचे हे तिन्ही सीटं आम्ही निवडून आलो. तुम्ही काही काळजी करू नका, आमच्यावर जबाबदारी टाका आणि तुमच्या पुढच्या तुम्ही कार्यक्रमाला जा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी. लोकसभेमध्ये ज्यांना आपण 1.25 लाखपेक्षा अधिक मतांनी उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने पाठवलं ते हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर साहेबांना विनंती करतो की आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, संत सेवालाल महाराज, भगवान बिरसा मुंडा, सर्व थोर संत महंताच्या चरणी नतमस्तक होतो. आज हिंगोली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आलेले आमचे नेते, पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, तेजस्वी ठाकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले तिन्ही महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, आमच्या रुपालीताई गोरेगावकर आणि संतोषजी टारफे साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, त्याचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, महिला मंडळ, माफ करा जरासा टाईम कमी असल्यामुळे आपले सगळे आपण सर्व आदरणीय नेतेगण, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व या खेड्यापाड्यातून माझे शेतकरी बांधव आणि महिला भगिनी आणि बांधवांनो, खरं तर मी काय फार थोडक्यात सांगणार आहे, कारण आपल्याला इथं भाषण रोजच करायचं आहे, पण साहेबाला अजून एक सभा आहे. त्यामुळं मला फक्त 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. साहेब, मागच्या वेळेस आपण याला उमेदवारी दिली, या पाप्याला तुम्ही पदरात घेतलं आणि हे पवित्र झालं, पण हे पवित्र याला पावित्र्य टिकून ठेवता आलं नाही. 1-2 वर्ष झालं नाही की यानं आपली बेईमानी दाखवली आणि या मातीतून तुमच्यासाठी म्हणून हे गद्दार इथे एक निर्माण झाला आणि त्या गद्दाराला आता धडा शिकवण्याची वेळ आज आलेली आहे. आणि आज आपण इथं आलात म्हणजे त्याचा खात्मा नक्कीच होणार, म्हणजे होणार, त्यात काही दुमत नाही. साहेब, मला आपल्याला सांगायचं आहे की आपण या जिल्ह्यासाठी एक मोठा उद्योग दिला, हळदी प्रक्रियेचा उद्योग दिला. तो त्या गद्दार निघाला ज्याला आपण दिलात, पण हे शेतकऱ्यासाठी दिलेलं आहे, ते आज नाही उद्या आपण ते परत घेऊ. ही माती सोयाबीन पिकवणारी आहे साहेब. इथं आपण एक सोयाबीन प्रक्रियेचा एक उद्योग दिला तर या शेतकऱ्याच्या सगळ्याचं भलं होईल आणि आम्हाला शेतकऱ्याला सोयाबीनला थोडासा जास्तीचा भाव मिळेल. आपलं सरकार तर निश्चित येणारच आहे, त्यात काही दुमतच नाही. आणि साहेब, आम्ही टारफे साहेबाला इथं आमदार म्हणून मत मागत नाही आहे साहेब. आपण इथं या टारफे साहेबाला मंत्री म्हणून आम्ही मत मागण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळं आता टारफे साहेबांना सांगितलं होतं आपल्याला की साहेब त्याला आलं की जेलमध्ये घाला. साहेब, याच्यावर सोडून द्या ना, याला पालकमंत्री करून टाका. नको म्हणतात जेलमध्ये घालते, सगळंच करते. काय म्हणतात भाऊ? त्यामुळं साहेब, हे सगळी जनता आज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तुमच्या नेतृत्वाखाली सगळ्याला अतिशय आनंदाने आणि स्वखर्चाने सगळे लोक इथं जमलेले आहेत. तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जी पब्लिक जमलेली आहे
ते आपल्याला ऐकण्यासाठी जमलेली आहे. त्याच्यामुळं मी काही फार आपल्यामध्ये व्यत्यय देणार नाही. फक्त एकच तुम्हाला जनतेला मी विचारतो बांधवांनो, आपण जे दुष्काळीग्रस्त आपला जो जिल्हा झाला नाही त्यावेळेस हे या तुम्ही पण या सगळ्यांना मी खास करून लाख लाख धन्यवाद देतोय. कारण सगळ्यांची इच्छा होती की त्या भस्मासुराला मीच गाडणार. आणि मग मी या सगळ्यांना सांगितलं की बाबा असं होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मी एका वेळेला एका मतदारसंघातून एकालाच उमेदवारी देऊ शकतो. मग सगळ्यांनी एकमत केलं, टारफे साहेबांचं नाव ठरलं. आणि साहजिक आहे की इच्छा असल्यानंतर एखादी गोष्ट मिळाली नाही तर लोक नाराज होतात, बंडखोरी करतात, गद्दारी करतात. पण हे निष्ठावंत वाघ जणू काही स्वतः उमेदवार आहेत. या निष्ठेने या निवडणुकीच्या मैदानात उतरले. तुम्हाला मी खरंच लाख लाख धन्यवाद देतो. आणि शिवचरणी प्रार्थना करतो की अशा या माझ्या सगळ्या निष्ठावान शिवसैनिकांना उदंड निरोगी दीर्घायुष्य दे. धन्यवाद देतो तुम्हाला सगळ्यांना. हां नाही मग बरं, आज मी आलोय कशासाठी? हां गुंडगिरीवरती नांगर फिरवायला आलोय. जे काय तण मध्ये मध्ये येतं, तुम्ही सगळे शेतकरी असणार आहे. मग नवीन पीक येण्याच्या आधी जमीन नांगरावी लागते. तसं मी नांगरणी करायला आलेलो आहे. कारण नवीन बीज आहे आता. गेल्या वेळेला मला वाटतं नागेशजी तुम्ही पण बोललात, शिवाजीराव तुम्ही पण बोललात की मी उमेदवार दिला आणि तुम्ही निवडून दिला. हे खरंच आहे. मी बहुतेक ठिकाणी जिथे जिथे जातोय आपल्यासमोर उभा आहे तो गद्दारच उभा आहे. आपलं पक्ष चोरले, नाव चोरले, निशाणी चोरले आणि जणू काही मीच खरा शिवसेना म्हणून उभा आहे. पण आता काही गोष्टी मान्य कराव्या लागतात. चूक माझीच होती. मी नको त्यांना उमेदवारी दिली, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांना निवडून दिलं. म्हणून पहिल्या प्रथम मी आपल्या सगळ्यांचे हात जोडून माफी मागतोय की चूक माझी आहे, तुमची चूक नाही आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून निवडून दिलं आणि नालायक माणसाने गद्दारी केली. पण त्याला असं वाटलं असेल की किती नाटकं केली, पैसा ओतला तर हे सगळे माता बांधव हे सुद्धा त्याच्याप्रमाणे विकले जातील. नाही, गद्दार विकला जातो, निष्ठावान कधी विकला जाऊ शकत नाही. त्याला निष्ठा कोणी विकत घेऊ शकत नाही. हिंगोली आणि आपलं नातं तसंच आहे. गेल्याही वेळेला लोकसभेला गद्दारालाच तुम्ही पाडलं होतं. आता याही वेळेला तुम्हाला गद्दारालाच पाडायचंय. आणि पाडायचं ते एवढं रसातळाला न्यायचंय की यापुढे कधीही कोणीही शिवसेनेशी गद्दारी करण्याचं स्वप्न सुद्धा पाहता कामा नये, स्वप्नात सुद्धा येता कामा नये. कारण हा घट्ट आहे. शिवसेना प्रमुखांनी विचारांनी बांधून ठेवलेला हा शिवप्रेमी सगळा मावळा आहे. या गद्दारीची नाटकं काय सांगायची, मी तर एक दोन थोडीशी बघितलेली, तुम्ही तर रोज बघताय. म्हणजे ज्या वेळेला मी वर्षा सोडला आणि निघालो, काय कोणाच ठाऊक मी फेसबुक लाईव्ह करत होतो आणि अचानक माझ्या मनात आलं आत्ताच्या आत्ता वर्षा सोडायचा. कोणालाच माहिती नव्हतं, मी ठरवलेलं नव्हतं. समोर बोलता बोलता माझ्या मनात आलं की सोडायचं. मी जाहीर करून टाकलं मी वर्षा सोडतोय. तेव्हा हा गद्दार तिकडे होता. मी निघाल्यानंतर काय नाटक केलं, खिडकीतनं, गाडीच्या खिडकीतनं. बरं, पंचायत माझी अशी की नेमकं वर्षा सोडताना मला करोना झाला होता. त्याच्यामुळे मी मास्क काढू शकत नव्हतो आणि तोंड घालून नुसतं भोकाड पसरलेलं, साहेब मी जाणार नाही, तुम्ही वर्षा सोडू नका. आणि दुसऱ्या दिवशी बघतोय गेला तिकडे ग्लास घेऊन नाचायला. म्हणजे नाटक किती करायचं. बरं, ह्याच्या ज्या काही
काही गोष्टी म्हणजे काही आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत. मला त्या नंतर कळल्या की याची पापं काय काय आहेत. बऱ्याच वेळेला माझ्याचकडे यायचा, साहेब वाचवा. मला पण वाटायचं शिवसैनिक आहे, मग मी पण त्याला वाचवायचो. पण एवढा हा नाटकी आणि नालायक निघेल असं मला कधीही वाटलं नव्हतं, कधीच वाटलं नव्हतं. असो, ह्या सगळ्या अनुभवातून आपल्याला शहाणपण येत असतं आणि अनुभवाशिवाय दुसरा मोठा गुरु नसतो. हे सगळं आपल्याला आयुष्यामध्ये मोठे धडे देणारे अनुभव आहेत. ठीक आहे, त्यांचं काय करायचं तर तुम्ही ठरवून आलेला आहात, त्याच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही आहे. विषय फक्त एकट्या गद्दाराचा नाही आहे, विषय आहे तो महाराष्ट्रासोबत झालेल्या गद्दारीचा आहे. आपलं सरकार जे काय चाललेलं होतं, तुम्हाला पटलेलं होतं की नव्हतं मोदी आणि भाजपला धुळत चालणार. गोरेगावकरची लढाई आहे ही, लढाई महाविकास आघाडीची लढाई आहे. जोपर्यंत आपली अशी समज आहे तोपर्यंत आपण युद्ध अर्ध जिंकल्यासारखं आहे. आपल्यातल्या प्रत्येक माणसाला समजावं लागल, इथं आलेला प्रत्येक माणूस, माझी प्रत्येक माता भगिनी महाविकास आघाडीवर प्रेम करणारी आहे, प्रेम करणार आहे. पण आपल्याला आपल्या सोबत इतर 10 माणसांना हे समजावून सांगायचंय, हे युद्ध आपलं आहे, आपल्या येणाऱ्या पिढीचं युद्ध आहे. ही लढाई आपल्या येणाऱ्या मुलाबाळांसाठी आहे. जोपर्यंत आपण हे समजणार नाही आणि हे समजून काम हातात घेणार नाही तोपर्यंत आपला विजय हा निश्चित होणार नाही. मित्रांनो, लोक जे पैसे वाटतात त्याच्या काय घामाचे पैसे नाहीत, हरामाने कमावलेले पैसे आहेत, नंबर 2च्या व्यवसायातून कमावलेले पैसे आहेत. दुसरीकडे आपला प्रामाणिक संजत देवासारखा माणूस आहे, एक आमची भगिनी आहे. 2 मिनिटं घेतो पतंगे साहेब. मी सुद्धा उमेदवारी मागत होतो, शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटत होतं उमेदवारी मला मिळते की काय. संदेश भाऊ सोबत स्वतः उमेदवारीचे आम्ही यादीमध्ये होतो, इच्छुक होतो, रेसमध्ये होतो. पण उमेदवारी आमच्या भगिनीला जाहीर झाल्याच्या नंतर भैया साहेबाला शुभेच्छा देणारा पहिला माणूस मातोश्रीच्या समोर मी होतो. बरोबर भैया साहेब? पहिला माणूस शुभेच्छा देणारा. जातीपातीची लढाई नाही आहे, जातीपातीचं राजकारण नाही आहे. मुस्लिम समाजाबद्दल बोलतोय मी. व्हॉट्सअपवर मेसेज चालू आहेत, फेसबुकवर मेसेज चालू आहेत की मुस्लिम समाजाला उमेदवारी कमी दिली. एक माणूस दिलाय आणि निवडून येणारा माणूस दिलाय, निवडून आणणारा माणूस दिलाय. राजकीय काही गणित असतात. काही लोकांना मला सांगायचंय, नांदेडमध्ये लोक एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत की अब्दुल सत्तार काँग्रेसची उमेदवारी दिल्याच्या नंतर शिवसेनेने उमेदवारी दिली, मैत्रीपूर्ण लढत होत आहे. त्या लोकांना मला सांगायचंय की तिथं तो वंचितचा फारुख अहमद उभा आहे, 2 महिने अगोदर उमेदवारी जाहीर झाली. एमआयएमनं त्याच्या विरोधात मग उमेदवार का दिला? नसता द्यायचा. तुम्हाला एक मुस्लिमच निवडून आणायचा असता तर. आता हा विषय, आता जी लढाई आहे जातीची धर्माची लढाई नाही, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे मित्रांनो. आणि आता आपण जागरूक झालो नाही, सज्जन आपण आतापर्यंत आपण सुज्ञ झालो नाही आणि लढाई आपल्या हातात घेतली नाही तर आपलं काही खरं नाही. परत हीच मूर्ख लोक सत्तेवर येणार आणि अशाच आपल्या हालापेष्टा होत राहणार. यासाठी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, हात जोडून नम्रतेची विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला कळमनुरी मतदारसंघामध्ये डॉक्टर संतोष टारपे, हिंगोली मतदारसंघामध्ये आमच्या भगिनी रुपालीताई पाटील गोरेगावकर आणि वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांच्या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा आणि आपल्या हक्काचं सरकार बनवा, एवढीच विनंती करतो. परत एकदा माझ्यासोबत दोन्ही हात उंचावून तुम्ही एक जयघोष करा, आपण विजयी करणार का? इथंच आवाज गेला नाही, कधी जाईल? पूर्ण मतदारसंघामध्ये आवाज गेला पाहिजेत. आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करणार का? धन्यवाद. धन्यवाद वसीम भाई. यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य तथा हिंगोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुलुक मैदानी तो प्रवक्ते आदरणीय विठ्ठलदादा चौतमाल यांना विनंती आहे की आपण संबोधित करायचं आहे. अगदी थोडं महाविद्यालय उभं करण्याचं आदरणीय रूपालीताई पाटिल और वसमत विधानसभा मतदार संघ के लोकप्रिय उम्मीदवार आदरणीय जयप्रकाश दांडेगांवकर साहब, इन सभी उम्मीदवारों के प्रचार में आज कड़मनुरी परिसर में इस सभा का आयोजन किया गया है. मंच पर उपस्थित आदरणीय खासदार नागेश पाटिल अस्टीकर साहब, लोकप्रिय आमदार
प्रज्ञा सर्व माता भगिनी, खरं पाहिलं तर आज हे महासभा बघून गद्दाराच्या पायाखालची वाळू सरकली यात काही शंका नाही. बांधवांनो, ही विचार करायला पाहिजे की या गद्दारानं ज्या पद्धतीने या सामान्य लोकांना त्रास देण्याचं काम केलं, प्रत्येक कार्यकर्त्यावर केसेस करण्याचं काम केलं, कोणाला तरी दाबून ठेवण्याचं काम केलं, या गद्दाराला आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ही पण आणि शपथ आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. या ठिकाणी खूप काही सहन केलंय, पण आता ही जनता दूधखुळी नाही. किती पैसा वाटायचा ते वाट, तुला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही यात काय शंका नाही. आतापर्यंत तू बघितलं, संयम बघितलाय, पण आता या जनतेचा रोष पण बघून घे. या कळमनुरी विधानसभेमध्ये तुम्ही बघितलं असाल या 5 वर्षात काय झालं, किती विकास कामं झाले, कोणते कामं या ठिकाणी केले. सिंचनाचा विषय असेल, इथं कोणतेही काम, पण रस्त्याचा विषय असेल, कोणतेच काम. त्याच्याशिवाय त्याला गावात येऊ देऊ नका. या बैमानाला आपल्याला पाडायचंय. आपण हेच ध्यास ठेवून यापुढं चलायचंय, कारण की बरेच लोक बोलणार आहेत आणि साहेब पण आलेले, त्यामुळे एकदा घोषणा देतो, 100 खोके, 100 खोके, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. करांनी केली याच्यावर या देशाच्या सर्वसामान्य माणसाला, उपेक्षिताला, वंचिताला विचार केल्या. 10,000 होता ना, आणि आता किती आहे? 50,000. हा, अरे त्यांना तर खोके मिळालेत. आणि तू वो दिखाता है नोट की ताकत. कौन पण दाढ़ी. वो दिखाता है नोट की ताकत, हम बताएंगे वोट की ताकत. तीर और तलवार की जरूरत क्या, सिर्फ काफी है एक वोट की ताकत. हे वोट आपल्याला 20 तारखेला द्यायचंय मित्रांनो. उपस्थित सर्व शिवसैनिक बांधव, प्रथमतः मी आपणाला सगळ्यांना जय महाराष्ट्र करतो. साहेबांनाही, उद्धव साहेबांना, साहेब माफ करा, हे मागच्या 2019ला बांधलं होतं, परंतु ह्याच गद्दारांमुळे आम्हाला ही शिवसेना सोडावी लागली, हेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याच्यातलं एक तर गेलं पळून, पण एक राहिलंय, याला सुद्धा माती दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही सगळी जनता प्रतिज्ञा करून आलेली आहे, तुम्हाला सांगतोय. साहेब, आमचे काही मूल आणि कयाधू नदी ही आमची जी इसापूर धरणामध्ये वळवली आहे, ती न वळवता ते पाणी पूर्ववत जसं जातं त्याच्यावरती फक्त बांधारे बांधावेत, एवढीच नम्र विनंती करतो. आणि सोयाबीन हे आमचं या भागातलं मुख्य पीक आहे. त्या मुख्य पिकाला इथं प्रक्रिया उद्योग, आपलं सरकार तर येणारच आहे, याच्यात काही वादच नाही, परंतु सरकार आल्याच्या नंतर या शेतकऱ्यांना 4 पैसे कसे जास्तीचे मिळतील हे फक्त मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. आणि जाता जाता एकच गोष्ट सांगतो की हा भस्मासूर साहेब कळमनुरीचा तुमच्याच सांगण्यावरून आम्ही आणला होता, आणि तुम्ही इथं आलात, तुमच्याच सांगण्यावरून त्याचा खात्मा हा केल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्हाला माहित आहे, मी सुद्धा विभीषण आहे, याचा मरण कुठं आहे हे आम्हाला माहित आहे साहेब. फक्त तुम्ही या रावणाला हा गाडू शकतो, याला मशाल पाहिजे आणि त्याला पेटवायचं काम हे 20 तारखेला ही जनता करणार आहे. एवढंच मी या जनतेला नम्र विनंती करतो. आणि साहेबालाही धन्यवाद देतो की साहेब, मी चुकून मुकून घरच्यावर रागावून गेलतो, पुन्हा आपल्याच घरीच आलोय, मला थोडंसं माफ करा, एवढीच नम्र विनंती करतो. आणि आपण आपल्या पायाजवळ मला घेतलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि इथंच माझे, कारण आता आपल्याला उद्यापासून शिमगा करायचा आहे, उद्यापासून त्याचे कपडे फाडायचे, त्यालाही सांगा पुन्हा तू हे पैसे आले तर तू ही गाडी आहे ना आम्ही आहेत, हे निष्कून त्याला सांगा आता जाताना गावात गेल्यानंतर. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. चोरावर बोलणार आहे. पहिला चोर तुमचा गद्दार आमदार
संतोष बांगर, या कळमनुरी विधानसभेच्या राजकारणामध्ये लागलेला काळा डाग म्हणजे संतोष बांगर. या मतदारसंघानं राजूभाऊ सारख्या दिग्गज नेत्याला जन्म दिला. ज्या मतदारसंघानं कॉम्रेड विठ्ठलराव नाईक सारख्या दिग्गज नेत्याला जन्म दिला. आमचं सगळ्यांचं पाप गेल्या पंचवार्षिकला हा हरामखोर संतोष बांगर आम्ही या मतदारसंघातून निवडून दिला. आदरणीय उद्धव साहेबांनी आदेश दिला आणि या चोराच्या हातात तिजोरीच्या चाब्या दिल्या. या 5 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल या कळमनुरी मतदारसंघाची कशी वाट लागली. काय झालं या कळमनुरी मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये? प्रत्येक गावागावामध्ये मटक्याची बुक्की झाली, प्रत्येक गावागावामध्ये क्लब झाले, प्रत्येक गावागावामध्ये देशी विकल्या चालली आणि विकासाच्या नावानं बोंबा मारायला लागले. काय झालं या कळमनुरी मतदारसंघामध्ये? जे आदरणीय स्वर्गीय राजूभाऊ सातवांनी तळहाताच्या फोडासारखा जपलेला हा मतदारसंघ या हरामखोर गद्दारानं सगळा मातीत घातला मित्रो. म्हणून येणाऱ्या कार्यकाळामध्ये येणाऱ्या 20 तारखेला मशाली समोरील बटन दाबायचंय आणि डॉक्टर टारफे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय मित्रो. कोणाला घाबरण्याची गरज नाही. 20 तारखेला या राज्याचं सरकार बदलणार आहे आणि सरकार बदलल्याच्या नंतर आपण काय करणार आहात तुम्ही सगळेजण जाणून आहात. मागच्या प्रचार सभेला, फॉर्म भरायच्या प्रचार सभेला त्याची झोप उडाली. आता तर बरळणार आहे रात्री झोपी सुद्धा. टारफे साहेब, टारफे साहेब, टारफे साहेब असा जप त्या ठिकाणी करणार आम्ही. पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली. कळमनुरीच्या बाबतीमध्ये सांगितलं आम्ही. आमच्या हिंगोलीमध्ये तर याच्यापेक्षा बी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमच्या येड्यानं व्हाईट हाऊस असं बांधलं की मुख्यमंत्र्याच्या बंगल्याला सुद्धा लाजवलं असं व्हाईट हाऊस बांधलं. खासदार साहेब 25 कोटी रुपयाचं व्हाईट हाऊस त्या ठिकाणी आमच्या तानाजी मुटकुळेनं बांधलं. आमच्या गोरगरिबाच्या घामाच्या पैशानं व्हाईट हाऊस बांधलं. पण या तिन्ही हरामखोराला एवढी लाज वाटली नाही. या हिंगोली जिल्ह्याला पीक विम्यातून वगळलं, या हिंगोली जिल्ह्याला अतिवृष्टीतून वगळलं, या हिंगोली जिल्ह्याला विविध योजनातून वगळलं. याचा पाप जर कोणी केला असेल त्या राजू नवघरे, तानाजी मुटकुळे आणि या संतोष बांगरने केलं. आणि येणाऱ्या 20 तारखेला या सर्वांना धडा शिकवायचा आहे. काय केलं तानाजी मुटकुळेने हिंगोली मतदारसंघामध्ये? 2-4 सिमेंटचे रस्ते बांधले, 2-4 शौचालय बांधले, 2-4 स्ट्रीट लाईट दिले म्हणजे विकास केला का? त्याच्या अगोदर विकास झाला नाही का? तर तुम्ही पाहिला असेल की या हिंगोली जिल्ह्याचा विकास होत गेला. पण या 5 वर्षामध्ये या हिंगोली जिल्ह्याचा विकास जे खुंटला या तिघांनी या हिंगोली जिल्ह्याची वाट लावली मित्र. वसमतची तीच परिस्थिती आहे. वसमतचा सगळ्यात जास्त हरामखोर आहे. ज्यानं घडवलं, ज्यानं वाढवलं, ज्याला मागच्या निवडणुकीमध्ये गुरु म्हणलं दिलीप भाऊ, त्याच गुरुच्या विरोधात ते हरामखोर उभं टाकलं आणि त्या ठिकाणी मोठमोठ्याला गप्पा मारायले. तिकडं तर म्हणा गिट्टीपासून सगळी गुत्तेदारी आमदाराचीच आहे. म्हणजे या तिन्ही मतदारसंघामध्ये जे काळा बाजार आहे ते रोखायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे मित्र. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते बोलायचं होतं, पण वेळेची मर्यादा आहे. पण निश्चितच घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या केसाला धक्का लागला म्हणजे आमच्या सगळ्याच्या जीवाला धक्का लागला हे लक्षात घ्या. आणि मी प्रतिस्पर्धी उमेदवाराला जाहीर आवाहन करतो, विनाकारण आमच्या नादाला लागू नको, आमच्या कार्यकर्त्याला धमक्या देऊ नको. आम्ही धमकीचं उत्तर कोणत्या पद्धतीने देऊ येणाऱ्या 20 तारखेच्या नंतर दाखवून देऊ. त्याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही, कोणी घाबरायचं कारण नाही. सगळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. 2-3 घोषणा देतो आणि थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर प्रखर लेखनी, लेख मराठी अस्मितेचा.